आपल्या प्रांतापासून जवळ 3.5 शक्तिपीठ आहेत बर का। वक्षस्थळ जिथे पडलं तिथं आई रेणुका, सतीचा डोळा पडला तिथे आई अंबाबाई, उजवा बाहू जिथे पडला तिथे सप्तशृंगी माता, आणि जिथे सती मातेचा उजवा हात पडला तिथे आई तुळजाभवानी, आई तुळजाभवानी, आई तुळजाभवानी, आई तुळजाभवानी, आई तुळजाभवानी, आई तुळजाभवानी। आई तुझ्या नामाची महती, तुझा मळवट कपाळी आई, भय संकट निवारी आई, अंकुर फुटला याचा अर्थ माझी भुवनी तुळजाई, आई तुळजा भवानी आई, आई तुळजा भवानी, तुळजाई तुळजाई आई तुळजा भवानी आई, आई तुळजा भवानी, आई तुळजा भवानी आई, आई तुळजा भवानी, आई तुळजा भवानीचा, आई अंबाबाईचा, आई तू आलीस माझ्यासाठी धावत आलीस, तू येणार याची खात्री होती मला। तुळजाई किती वाट बघितली मी तुझी। हो ग बाळा, आम्हालाही तुझ्यापासून दूर राहवत नव्हतं, तुझी खूप आठवण येत होती। तरी एवढे दिवस लावलेस ना परत यायला। आमच्याकडे पर्याय नव्हता बाळा, पण तू होतीस कुठे। आम्ही इथेच होतो, कारण तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू। अगं मनोरमा, काय झालंय तुला? उठ अगं मनोरमा, अगं तू अशी अचानक का बेशुद्ध झालीयस? मनोरमा उठ, मनोरमा। सम्राट मी काय झालं मनोरमे? अगं अगं काय झालं होतं तुला? माहित नाही सम्राटनी। अगं तू बेशुद्ध होण्याआधी इथे भूकंप सुद्धा आला होता। अहो पण सम्राटनी, त्याचा आणि माझ्या बेशुद्ध पडण्याचा काय संबंध? मला तर काहीच कळत नाहीये। आम्हालाही काहीच कळत नाहीये मनोरमे। मागच्या वेळेस सुद्धा तू अशीच अचानक बेशुद्ध झाली होतीस, आठवते तुला? बराच काळ तू निद्रावस्थेत होतीस आणि तू निद्रावस्थेत जाण्यासाठी ती तुळजा कारणीभूत होती। ज्यावेळी ती तुळजा योगनिद्रेत गेली तेव्हा तू निद्रावस्थेतून बाहेर आलीस, आणि आजही असंच घडलं। आजचा हा भूकंप सुद्धा कुठल्या तरी मोठ्या ऊर्जेची नांदी देणारा होता, आणि आज सुद्धा तू अशीच अचानक बेशुद्ध झालीस आणि काही काळासाठी निद्रावस्थेत गेलीस। अहो पण सम्राटनी, सम्राटनी, अहो अहो ते बघा तिकडे, ते बघा। सम्राटनी, हा दुष्काळ आल्यानंतर पहिल्यांदाच हे असं झाडाला फूल उगवताना दिसतंय। हे संकेत काहीतरी वेगळं सांगू पाहतायत सम्राटनी। याचा अर्थ ती
तुळजा योगनिद्रेतून बाहेर आली आहे असा तर होत नाही ना? काय छान नाटक केलं ना पोरांनी, लई भारी. एकदम बघतच राहू वाटत होत. मग झालं काय 51 शक्तिपीठाचं दर्शन? तुमचं कथाकथन आणि निरूपण बी लई छान झालं बर का. अव पण जगदंबा कुठे आहे? जगदंबा, 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 जगदंबा. हाय नाही. कुठे गेली असेल जगदंबा? पुरे झालं बाळा, किती रडायचं ते. आता आम्ही आलोय की नाही, पुरे झालं. हा तुळजाई, चुकलं माझं, मला क्षमा कर. अगं आता माफी मागायला काय झालं? तुळजाई, तू योग निद्रेत जाताना मी खूप वाईट वागले तुझ्याशी. नीट बोलले सुद्धा नाही ग. म्हणजे तू मला सोडून जाणार? पण तू तर म्हणाली होतीस ना, तू नेहमी माझ्यासोबत असशील म्हणून. हो बाळा, परंतु काही काळ आम्हाला विश्रांतीची गरज आहे. तुझ्या आतच तर आहोत आम्ही. नाही, तू हे योग्य केलं नाहीये. बोलू नकोस तू माझ्याशी. कट्टी आहे मी. जा तू. अगं जगदंबा, ठीक आहे ग, तुला एवढी मोठी कामगिरी करायची आहे हे सुद्धा आम्ही तुला किती आयत्या वेळी सांगितलं होतं. त्यामुळे तू जे वागली त्यात काहीच चुकीचं नाही. आता रडू नको आणि माफी मागायची गरज नाही. आता आम्हाला सांग, आम्ही इथे नसताना काय काय केलंस? तुळजाई, जगदंबा, 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 जगदंबा. जगदंबा, जगदंबा. अगं कुठे गेली होतीस आणि इथं काय करतेस तू? मी इथे. आपण जे प्रयत्न केले त्याला यश आले. मला काही समजलं नाही. अगं हे आई राजा, आई राजा, आई राजा. आदिशक्ती माता प्रणाम. तुळजा, तू योग निद्रा पूर्ण करून परत आलीस. जगदंबाचे बालपण वाचवण्यासाठी तिच्या काळजीपोटी तू स्वतः खूप कष्ट सोसलेस. असुरांच्या राज्यातील त्या अपवित्र ग्रंथातील सगळी नकारात्मकता, सारे अनिष्ट तू शोषून घेतलेस. खूप मोठी किंमत मोजलीयस तू. तुम्हाला तेव्हा आमचा हा निर्णय मान्य नव्हता याची आम्हाला कल्पना आहे आदिशक्ती माता. जगदंबाला असं एकटं सोडून जाणं योग्य नाही.
हेही तुम्ही आम्हाला तेव्हा सांगितले होते. जगदंबाच्या बाललीला ह्या तिच्या प्रारब्धात सटवाईने तुझ्या साक्षीने लिहिले आहे. त्यामुळे जर हे संकट तू परतावून लावू शकलीस तरीही हा विराम अगदी अल्पकाळासाठी असेल. हो, कारण जगदंबा लहान आहे. ती ह्या साऱ्या संकटाचे आव्हान पेलवू शकली नसती. नाहीतर हे संपूर्ण आवर्तन आपल्याला पुन्हा करावे लागले असते. मग आता तुमचे काय मत आहे आदिशक्ती माता? जगदंबाने तिचे दायित्व पार पाडले आहे की नाही? तू योग निद्रेत गेल्यावर तिच्या दैवी शक्ती कमी झाल्या होत्या, परंतु तिने स्वतःची शक्ती निर्माण केली. तू नसताना तिने 2 रिपूंना पराभूत केलं, त्यांना आपले अंकित बनवलं. आम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा मोठं काम त्या मुलीने केलंय. खरंच तुझं रूप तुझ्यासारखंच तेजस्वी आणि सामर्थ्यवान आहे तुळजा. आताही अचानक आलेल्या ह्या मायावी दुष्काळाशी ती अतिशय हुशारीने लढते आहे. स्वतःची शक्ती वापरण्याबरोबरच भोवतीच्या माणसांच्या मध्येही शक्ती, प्रेरणा निर्माण करण्याचं काम ती करते. तुझे सारे गुण तिच्या अंगी पुरेपूर उतरले आहेत तुळजा. आई प्रकट हो आज ऐकून आमची गाज. आई प्रकट हो आज ऐकून आमची गाज. आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो. आई तूच दाखव वाट, झाली बिकट ही वहिवाट, झाली बिकट ही वहिवाट. दुष्टांनी लावला घात कर त्यांचा तू नाही नाट, दुष्टांनी लावला घात कर त्यांचा तू नाही नाट. आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो. हे भक्तांची तू तारिणी, लढवया रण रागिणी. भक्तांची तू तारिणी, लढवया रण रागिणी. शत्रूला पाजण्या पाणी धावून ये तू मर्दानी, शत्रूला पाजण्या पाणी धावून ये तू मर्दानी. आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो. कडकड वीज होऊनी कल्लोळ उठू दे गगनी, कडकड वीज होऊनी कल्लोळ उठू दे गगनी. ऐका क्रोश आमचा कंप पाठवू दे गगनी, ऐका क्रोश आमचा कंप पाठवू दे गगनी. आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा
असुर नरेश, आपण इथे आहात? या कोड्याचं पूर्ण उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात आहोत आम्ही. पण सम्राज्ञी, तुम्ही इतक्या अस्वस्थ का दिसता आहात? दुष्काळ आलेला आहेच, त्याच्या सोबतीनं एखादं नवं संकट येऊन कोसळलेलं नाहीये ना? कोसळलं नाहीये, पण कोसळण्याची चिन्ह दिसत आहेत. जे बोलता आहात ते स्पष्टपणे आणि लवकर सांगा. असुर नरेश, आम्हाला असं वाटतंय की तुळजा योग निद्रेतून जागृत झाली आहे. काय? आणि आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी सांगायला कशाला हवं? त्या अर्थाचे काही संकेत आम्हाला मिळालेत. असुर नरेश, आपल्या महालात भूकंप झाला. आमची दासी मनोरमा ती बेशुद्ध झाली. झाडांना नवी पालवी फुटली. या आसमंतात नवीन नवीन बदल झाले. आपल्याला हे बदल जाणवले नाही का? नाही. सांप्रत केवळ या कोड्याची उकल इतकंच ध्येय आहे आमच्या पुढे. त्यामुळे इतर क्षुल्लक गोष्टींकडे आमचं लक्ष नाही गेलं. क्षुल्लक गोष्ट? ही गोष्ट आपल्याला क्षुल्लक वाटते असुर नरेश? ही गोष्ट खूप मोठी आहे. हेही सत्य आहे. तुळजा जर खरंच योग निद्रेतून जागी झाली असेल तर आम्ही जे करतो आहोत त्याचा वेग वाढवायला हवा. असुर नरेश, आपण नेमके कोणत्या टप्प्यावर पोहोचला आहात? कदाचित हे गुपित उलगडण्याच्या अंतिम टप्प्यात आहोत आम्ही. अगदी योग्य वेळी सगळ्या घटना घडतायत. सम्राज्ञी, आता जर हे कोडं आम्ही उलगडलं तर तुळजाला प्राप्त करण्याच्या अगदी समीप पोहोचू आम्ही. हे पहा, ज्ञानाचा दिवा अदृश्य झाला. हा ज्ञानाचा दिवा म्हणजे एखाद्या मंदिरातला दिवा नाही. सम्राज्ञी, ज्ञानाचा दिवा म्हणजे एक व्यक्ती आहे. आणि सम्राज्ञी, ती व्यक्ती म्हणजे दैत्यगुरु शुक्राचार्य. सम्राज्ञी, तुम्हीच म्हणाला होतात ना की तुमचे बंधू शुंभ आणि निशुंभ हे दैत्यगुरु शुक्राचार्यांना ज्ञानाचा दिवा म्हणायचे. तर ज्ञानाचा दिवा अदृश्य झाला म्हणजे दैत्यगुरु शुक्राचार्य अदृश्य झाले. पण एकावर एक रचलेलं गुपित, याचा अर्थ आम्हाला अद्याप कळत नाहीये. पुढच्या ओळींचा अर्थ उलगडावाच लागेल असुर नरेश. उलगडावा लागेलच, पण ते उलगडणार कसं, हा यक्ष प्रश्न आहे. आम्ही योग निद्रेत असताना बऱ्याच घडामोडी घडून गेल्या. हा मायावी दुष्काळ काय? मला माहित नाही. सगळं छान चाललं होतं. अचानक सगळी पिकं जळून कुजून गेली. घरात साठवलेलं धान्य, भाज्या, फळं सुद्धा खराब व्हायला लागली. मग मी तुझा धावा गेला. तेव्हा घट कसा बसायचा त्याची दृश्य मला दिसली. कुठल्या तरी आश्रमातली होती ती. अगं, तो कर्दम ऋषींचा आश्रम होता. आम्ही इथे येण्याआधी तिथेच वास्तव्य केलं होतं. खूप छान आश्रम होता तो. प्रसन्न, मंगल, पवित्र असा. आम्ही भूलोकावर अवतरलो ना, त्याच दिवशी कर्दम ऋषींनी घट बसवले होते. खरंच? हो, परंतु तेव्हा त्यांची त्यामागची भावना कृतज्ञतेची होती. तू मात्र खूप हुशारीने त्या घटाचा वापर ह्या दुष्काळाच्या परिस्थितीत गावाच्या भल्यासाठी केलास. तुळजाई, ते आश्रय केवढा छान होता. मग तो तू सोडून का आलीस? अगं, आमचं तिथलं कार्य संपलं. मग आम्हाला तिथून निघावं लागलं. आम्ही, आमची कैलासावरची योगिनी पद्महंसा आणि छोटीशी उमा, अशा आम्ही सर्व निघालो तिथून.
पद्महंसा कैलासावर परत गेली आणि उमाला आम्ही परत आश्रमात पाठवून दिलं. का परत का पाठवलंस? अगं ती खूप लहान होती आणि आमच्या सोबत असल्याने सतत तिच्यावर संकट यायची. त्यामुळे तिची आम्हाला खूप काळजी वाटायची. तिला त्रास नको म्हणून परत पाठवून दिलं. खूप गोड होती उमा. काय ग, तुला काय झालं? गाल का असे फुगवले? इतकी गोड होती? माझ्यापेक्षा गोड होती? नाही ग, तुझ्यापेक्षा गोड कशी असेल? कारण तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू. जगदंबा, बस इथे. अजून पूर्ण बरी झाली नाहीयेस तू. थकवा दिसतोय. आज वातावरणात अगदी उत्साह दिसतोय. समद ठीक होईल असं वाटतंय. समज ठीक नाही, छान होणार आहे आता. आई, आता तरी तू उपवास सोडायला हवा. आणखी किती त्रास करून घेशील स्वतःला? जरा बघ ना, किती अशक्त झालीस तू. मी जे व्रत घेतलंय ते असं अर्ध्यावर सोडता येणार नाही बाळा. घेतलेला वसा असा टाकता येत नाही. बाबा, तुम्ही तरी काहीतरी सांगावं आईला. जगदंबा, अगं माझं बी ऐकत नाही ती. आता देवी आईच काहीतरी मार्ग काढल आणि या अडचणीतून सोडवल आपल्याला. श्रद्धेबरोबर मनातून विश्वास असेल ना, समज ठीक होते बघ.